आज ना उद्या आमचे मनसेचं सरकार जेव्हा बसणार तेव्हा मी स्वतः पुढाकार घेणार. मी स्वतः पुढाकार करून ह्याला भारतरत्न भेटायला पाहिजे यासाठी पूर्ण पुढाकार करून आमची पुरी टीम असणार. नमस्कार. आज चित्रपट सेनेचे जनक दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी यांची आज 155वी जयंतीनिमित्त मी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वंदन करतो, शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मनसे स्थापना झाली 2006ला. त्यानंतर आम्ही जेव्हा आमची चित्रपट सेना जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे. जवळजवळ 17-18 वर्ष झाली. मी स्वतः येतो इथे. आमचे खोपकर साहेब, शालिनी ठाकरे, शशांक नागवेकर, राजसाहेब स्वतः आले, अमित साहेब आले. आणि दरवर्षी जयंती, पुण्यतिथी हे चालूच असते कार्यक्रम. प्रत्येक सरकार त्या टायमाला वेगळं सरकार होतं. त्याच्यानंतर 2014ला वेगळं सरकार आलं, 2019ला वेगळं सरकार आलं. पण येतात आणि जयंती आणि पुण्यतिथी करून जातात. त्यानंतर काय नाही. खरं म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही कोणाला आजकालच्या पिढीला माहीत नाही की ही व्यक्ती काय आहे. आज एवढी मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. मी स्वतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. लाखो करोडो लोक आज यांच्या जीवावरती आज आपलं घर चालवतात आहे. कारण की एक पिक्चर असतो, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे युनिट्स असतात, ज्युनियर आर्टिस्ट असतो, डान्सर असतात, सेटिंग डिपार्टमेंट असते, स्पॉट बॉय असते, असे वेगळे वेगळे ॲक्टर असतो, डायरेक्टर, असे सगळे वेगळे वेगळे जवळजवळ मी तर बोलतो लाखो व करोडोमध्ये आज पुऱ्या भारतामध्ये ह्यांच्या जीवावरती आज त्यांचं घर चालते आहे. परंतु खाली पुण्यतिथी आणि जयंती करून साजरी नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीला, एवढे मोठे ॲक्टर आहे आपल्या इकडचे, एक फिल्म इंडस्ट्रीचे एवढे मोठे सगळे यांच्या जीवावरती मोठे झाले. पण कोणाला असं वाटत नाही की ह्यांची जयंती त्या लोकांनी करायला पाहिजे. आपण तर राजकारणी आहे, आपण करतोच, पण त्या लोकांनी स्वतःनी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी मोठी व्यक्तीला आपल्या भारताचा सर्वात मोठा जो सन्मान आहे भारतरत्न, तो का नाही मिळेल. आपण सर्वांसाठी हे करतो. ह्या इंडस्ट्रीच्या लोकांनी, मोठे मोठे जे फिल्म इंडस्ट्रीचे जे ॲक्ट्रेस आहे त्या लोकांनी ह्याचा पुढाकार घेऊन ह्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. मी पोसळकर साहेबांना, म्हणजे मी तर खूप छोटा आहे, परंतु मी सांगतो आज ना उद्या आमचे मनसेचं सरकार जेव्हा बसणार तेव्हा मी स्वतः पुढाकार घेणार. मी स्वतः पुढाकार करून ह्याला भारतरत्न भेटायला पाहिजे यासाठी पूर्ण पुढाकार करून आमची पुरी टीम असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ह्यांच्या नावावरती सगळे अवॉर्ड फंक्शन होतात, फक्त पैसे कमवतात, बाकी ह्यांच्यासाठी काय नाही. माझी विनंती आहे, आता तुम्हाला पण सांगतो मी, जो पण तुमच्याकडे येणार त्यांचा रेकॉर्ड बघा. मध्ये एक हवालावाला कोणतरी होता, तो अवॉर्ड फंक्शन ठेवत होता. हां, आपल्याला बंदी असते, पण तुम्ही पण आता जो पण तुमच्याकडे येणार, हां नाही मी सांगतो तुम्हाला, विनंती करते की जो पण तुमच्याकडे येणार त्यांचा बॅकग्राऊंड घ्या. हां, नाही तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांचं पूर्ण त्याच्यानंतरच त्याला तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट काय ती NOC याची द्या. तुम्हाला माहिती नसते ना, तुम्हाला माहिती नसते. तर मी एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.